नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. अधिक महिना सुरू झाला आहे आणि अधिक महिन्यात आपण भगवंताची उपासना, आराधना सोबतच जप, तप, मंत्र आणि भगवान विष्णूंची सेवा करत असतो. अधिक महिन्यात आलेला हा गुरुपुष्य अमृत योग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग हा आलेला आहे. तर उद्या 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे. हा गुरुवारी सूर्योदयापासून ते उत्तरार्धी रात्री 2:50 हा संपूर्ण दिवस हा योग राहणार आहे, म्हणजे रात्रीपर्यंत. तर या दिवशी सर्वात आधी आपण मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे. गुरुवारी सकाळी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ धुवावा. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदीने स्वास्तिक काढायचे, हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वाहून माता लक्ष्मीचे घरात स्वागत करायचं आहे. आणि संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे, कारण लक्ष्मी माता मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करत असते. आणि उद्याच्या ह्या योगामध्ये आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आपण सेवा करू शकतो आणि ही सेवा अत्यंत फल देणारी असते. तर माता लक्ष्मीची सेवा तुम्हीही नक्की करा. तर उद्या सत्यनारायण पूजा आपल्याला नक्की करायची आहे. येणाऱ्या आपण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा जरी करत असलो तरी उद्याची सत्यनारायण पूजा अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण उद्या सत्यनारायण पूजा आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिचा अभिषेक करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. सोबतच आपण भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तर भगवान विष्णूंचा मंत्र हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि माता लक्ष्मीसाठी आपण ओम श्री महालक्ष्मेह नमः हा मंत्र जप करायचा आहे. आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसल्यास आपण श्रवण केलं तरी चालेल. आणि पिंपळाच्या झाडाची पूजा उद्या करायची आहे. तर ती कशी, तर पुष्य नक्षत्राचा वृक्ष हा पिंपळ आहे आणि सकाळी एका तांब्याच्या लोटीत पाणी घेऊन त्यात थोडी हळद, थोडे कच्चे दूध आणि गूळ मिसळायचं आहे. हे जल पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि त्याला प्रदक्षिणा घालायची आहे. आणि चणा डाळीचा सुद्धा आपण दिवा, म्हणजे कर्जमुक्तीसाठी जर काही उपाय करायचा असेल तर आपण ताटात थोडी चणा डाळ ठेवावी, त्यावर मातीचा दिवा ठेवून गायच्या तुपाने तो पेटवावा, त्यात 2 चिमूट हळद टाकावी. हा उपाय आर्थिक चणचण आणि कर्जातून मुक्ती. आणि उद्या लक्ष्मीचा जन्म म्हणजेच पुष्य नक्षत्रात माता लक्ष्मीचा जन्म झाला असल्यामुळे या दिवशी केलेली धनप्राप्तीची कामे अत्यंत यशस्वी ठरतात असं म्हणतात. तर उद्या आपल्या हातून जी काही लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा आपण करणार आहोत ती अत्यंत फल देणारी आहे. त्यामुळे सर्वांनी सेवा करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.